नमस्कार, मी कृपा सबका न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करते। आढावा घेऊया देश विदेशातील टॉप 15 घडामोडींचा। इस्रायलने अमेरिका आणि अन्य देशांचा वाढता दबाव झुगारून देत गाझाच्या दक्षिणेकडील शहर रफाह रिकामं करण्याचे नवे आदेश जाहीर केलाय। त्यामुळे हजारो लोकांना दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित होण्याशिवाय पर्याय शिल्लक राहिलेला नाहीये। इस्रायलने आधीच उद्ध्वस्त केलेल्या उत्तर गाझामध्ये ते पुन्हा घुसणार असल्याचंही जाहीर केलंय। हमास संघटनाने ते पुन्हा एकदा एकजूट होत असल्याचा दावा इस्रायलने केलाय। इस्रायलने आता रफाहच्या पूर्वेकडील 1/3 भाग रिकामा केलाय। आम्ही अद्याप अणुबॉम्ब बनवण्याविषयी कोणताही निर्णय घेतला नाहीये, पण आवश्यकता भासल्यास आम्ही आमचा निर्णय पालटू शकतो। जर इस्रायलने आमच्या अणुकेंद्रावर आक्रमण केलं तर आम्हाला स्वतःच्या संरक्षणासाठी अणुबॉम्ब बनवण्याचं पाऊल उचलावं लागेल, अशी धमकी इराणने दिली आहे। इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांचे सल्लागार कमल खरारजी यांनी हे विधान केलंय। व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेन विरुद्ध सुरू असलेल्या युद्धादरम्यान 7 मे रोजी 5व्यांदा रशियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली आहे। त्यांच्या एका आठवड्यानंतर रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी देशाचे संरक्षण मंत्री सर्गेई शोइगू यांना पदावरून हटवलं आणि त्यांच्या जागी आंद्रेई बेलिसोव यांची नियुक्ती केली आहे। रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी रविवारी देशाचा वाढता लष्करी खर्च आणि नवीन पर्यायाची गरज असल्याचं सांगत शोइगू यांच्या जागी आंद्रेई बेलिसोव यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवलाय। पाकव्याप्त काश्मीरमधील आंदोलन थांबण्याची चिन्हे दिसत नाहीयेत। आज पुन्हा एकदा शाळा आणि कार्यालय नागरिकांच्या निर्देशांमुळे बंद ठेवावी लागलीत। आंदोलक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले असून आंदोलकांनी भारतात सामील होण्याची मागणी केली आहे। एवढंच नाही तर रस्त्यावर भारताचे ध्वज देखील लावले आहेत। पीओकेच्या रावळकोटमध्ये भारतात विलिनीकरणाची मागणी करणारे पोस्टर घेऊन लोक बाहेर पडले। मालदीवच्या मंत्र्यांनी काही महिन्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कमेंट केली होती। यानंतर दोन्ही देशातील संबंध बिघडले होते। यानंतर मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मोइझू यांच्या आदेशानुसार 76 भारतीय संरक्षण जवानांनी मालदीव सोडल्यानंतर मोठं नुकसान झालंय। मालदीवचे संरक्षण मंत्री घसान मोमुनू यांनी कबूल केलं आहे की भारताने दान केलेली 3 विमाने चालवण्यासाठी मालदीवच्या लष्कराकडे सक्षम वैमानिक नाहीये। घसनान यांनी राष्ट्रपती कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत हे सांगितले। पृथ्वीच्या चारही बाजूंनी 25,000हून अधिक नादुरुस्त उपग्रह व त्यांचे अवशेष फिरत आहेत। गत महिन्यातच फ्लोरिडातील एका घराच्या छतावर अशाच एका उपग्रहाचे भाग आढळले आणि यामुळे छताचं मोठं नुकसान झालं। अशीच मालिका कायम राहिली तर 2035 नंतर अशा तुकड्यांमुळे दरवेळी किमान एका व्यक्तीचा बळी जाण्याची भीती आहे। या पार्श्वभूमीवर अंतराळातील नादुरुस्त उपग्रह व त्यांचे अवशेष हटवण्यासाठी स्टार्टअपच्या सहाय्याने नवी मोहीम राबवली जाणार आहे। यासाठी नॉर्वे, जपान, अमेरिका व फ्रान्स आदी देशांनी वेगवेगळ्या मोहिमा आखल्या। भारतीय अंतराळ उद्योगात वाढ व विकासाचे नवीन दालन म्हणून खासगी क्षेत्राला विपुल संधी असल्याचं मत इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी व्यक्त केलंय। सध्या देशाच्या अंतराळ उद्योगाची उलाढाल $2 अब्ज असून येत्या 5 ते 10 वर्षात ती $9 ते 10 अब्ज पर्यंत नेण्याचं उद्दिष्ट ठेवलंय, असं त्यांनी सांगितलंय। नेस्ट ग्रुपच्या SFO टेक्नॉलॉजीज या प्रमुख कंपनीच्या कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या उपक्रमाचं उद्घाटन केल्यानंतर सोमनाथ बोलत होते। उत्तर कोरियामध्ये सध्या मोठ्या घडामोडी घडतात। किम जोंग उनचा भव्य राजमहाल उद्ध्वस्त करण्यात आलाय। सॅटेलाइट फोटोंच्या आधारे ही बाब समोर आली आहे। काही तज्ज्ञांनी सॅटेलाइट फोटोंच्या आधारे हा दावा केलाय की उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उनच्या राजमहालाच्या काही इमारती उद्ध्वस्त करण्यात आल्यात। यामुळे सध्या उत्तर कोरियामध्ये अनेक घडामोडी घडत असल्याचं बोललं जातंय। मेक्सिको आणि ग्वाटेमाला सीमेवर काल अतिप्रचंड भूकंपामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण पाहायला मिळालं। साधारण 6.4 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा हा भूकंप होता। या भागात राहणाऱ्या असंख्य नागरिकांनी मोकळ्या जागेत जाण्यासाठी जीव मुठीत घेऊन पळ काढला। यावेळी घटनास्थळी एकच गोंधळाचं वातावरण पाहायला मिळालं। भूकंपामध्ये जीवित आणि वित्ताची मोठी हानी झालेली नाहीये। असं असलं तरीही ग्वाटेमालाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून मात्र नुकसान झाल्याची माहिती देण्यात आली। इंडोनेशियामध्ये अचानक आलेल्या पुरामुळे मोठा विध्वंस पाहायला मिळालाय। थंड लाव्हामुळे 37 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय। मान्सून आणि मारापी पर्वतावर थंड झालेल्या लाव्हामुळे मोठं भूस्खलन झालंय।
मुसळधार पावसामुळे बेटावर अचानक पूर आला. या पुरात 37 लोकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 12हून अधिक लोक बेपत्ता झाल्याचं समोर आलंय. पश्चिम सुमात्रा प्रांतातील 4 जिल्ह्यांतील गावं उद्ध्वस्त झाली आहेत. अलीकडेच दिल्लीतील शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली होती. यानंतर आज दिल्लीतील 2 रुग्णालयांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली आहे. यावेळी ही धमकी देणाऱ्या व्यक्तीने जुन्या पद्धतीने ईमेल पाठवत ही धमकी दिली आहे. रुग्णालयात शोध मोहीम सुरू आहे. मात्र आतापर्यंत रुग्णालय परिसरातून काहीही संशयास्पद आढळून आलं नाहीये. मिळालेल्या माहितीनुसार हा धमकीचा मेल दिल्लीतील संजय गांधी रुग्णालय आणि बुरारी रुग्णालयाला आलाय. पश्चिम बंगालमध्ये आज लोकसभा निवडणुकीच्या 3ऱ्या टप्प्याच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. याच दरम्यान राज्यातून मोठी बातमी समोर आली आहे. पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार सुरू झालाय. पूर्व वर्धमान जिल्ह्यातील केतुग्राम परिसरामध्ये काल रात्री उशिरा तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यावर बॉम्ब हल्ला करण्यात आलाय. या हल्ल्यात त्याचा मृत्यू झालाय. मिळत असलेल्या माहितीनुसार मिंटू शेख वय 45 असे या टीएमसीच्या कार्यकर्त्याचं नाव आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने 1 जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केल्यामुळे काहीसा दिलासा मिळालाय. यानंतर आता सर्वोच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना आणखी एक दिलासा देत केजरीवाल यांना मुख्यमंत्री पदावरून हटवण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली आहे. झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या जामीन याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना न्यायालयाने दिलासा दिलेला नाहीये. निवडणुकीच्या प्रचारासाठी सुप्रीम कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला नाहीये. आज न्यायालयाने ईडीला नोटीस पाठवली आहे. सोरेन यांना अंतरिम जामीन आणि अटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर 17 मे रोजी सुनावणी होणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात भारत झपाट्याने प्रगती करतोय. आता भारतातील पहिला स्वदेशी जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्स चॅटबॉट लॉन्च करण्यात आलाय. हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स चॅटबॉट 98 जागतिक भाषांनाही सपोर्ट करेल. यामध्ये 12 भारतीय भाषांचाही समावेश आहे. हनुमान नावाचा हा AI चॅटबॉट 7 IIT, रिलायन्स, ASML इंडिया आणि अबुधाबीच्या 3 AI होल्डिंग यांनी संयुक्तपणे विकसित केलाय.